निकालानंतरही पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच आहे। गेल्या 24 तासात एका टीएमसी आणि 2 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय। हिंसा आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निवडणूक आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत। हिंसा भडकवणाऱ्यांना, तोडफोड करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। पश्चिम बंगालच्या जियागंजमध्ये पुतळ्याचं राजकारण सुरू आहे। भाजप कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा हटवला। तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रांनी या संदर्भात ट्विट केलंय। भाजप कार्यकर्ते लेनिनच्या पुतळ्याच्या जागी शिवरायांचा पुतळा उभारणार आहेत अशी माहिती आहे। दरम्यान भाजपचे लोक तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर जबरदस्ती ताबा मिळवतायत असा आरोप टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलाय। तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर भाजपच्या गुंडांनी बळजबरीने ताबा मिळवलाय। निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन अवघा एक दिवसही लोटला नसताना बंगालमध्ये अशा घटना घडतायत। सध्याच्या परिस्थितीमध्ये ही चिंताजनक बाब आहे। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या पराभवानंतर सावरण्यासाठी आता इंडिया आघाडीची विस्कटलेली घडी पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्याचं दिसतंय। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतला निकाल भाजपनं चोरल्याचा आरोप इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी केलाय। एवढंच नाही तर ममता बॅनर्जींसह ठामपणे उभं राहणार असल्याचा सूरही इंडिया आघाडीतून सध्या उमटतोय। सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि उद्धव ठाकरे यांचा फोन आल्याचं ममता बॅनर्जींनी सांगितलं। तसंच आपण इंडिया आघाडी सोबतच असून इंडिया आघाडी आणखी मजबूत करणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला बाजूला ठेवून ममता बॅनर्जींनी स्वबळावर निवडणूक लढवायचं ठरवलं होतं। आता पराभवानंतर इंडिया आघाडीची आठवण त्यांना झाल्याचं दिसतंय। I am grateful to all my India team's leaders. Sonia ji rang up me, Rahul Gandhi rang up me, Arvind Kejriwal, Uddhav Thackeray, Akhilesh Yadav, Tejaswi, Hemant Soren as a Jharkhand Chief Minister, all the allies of United India Alliance, Indian Alliance. They said we are totally, absolutely with you. I think our solidarity will be united and strong for the next days.